माझ्या नको कुठं येऊ हाती दे मला ना तुला तुला पण ढाबला तुम्हाला मला मला माझं बोलले मी नाही जा बोला त्याला विचार खोबडून ना हे भाई भाई थांबतच आली भाई भाई मांजर सारखा आडवा येतो मेला नाव माझं सुंदरा ही राधिका आणि ही चंद्रिका हे भाई तर पुढे तू नाही तू काय बोल होय सावकाश घाबरतो बाय वागा लागला काय बाय इकडं बघ ना तिकडं काय नाही नाही तुझं नाव काय वा मस्त आहे आवडला आवडला चालू मस्त आहे माझ्या गोवन आवडला आवडला बाई लाला आवडला आवडला मस्त आहे डोळे गेलेत तुझे नाही बा काय दिसतोय तुला मला काय माहिती आईस का सांगितलं नाही लाल का पिवला म्हणायचा तर जाऊ दे साडीचा रंग सांग तुला बोलवतोय जा पाठवून गेली तिला नवीन ऐकू बोलवते बाई तारा तुला तर बोलवते जा मला बोलवलं मेल्या ती पण मी आज बोलतीये बाय तुझं नाव काय माझं नाव तारा तारा बाबा तारा दिसायला लागली बाय मस्त मस्त आवडला आवडला चालू मस्त आहे हिरवा 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 वा 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 मला आवडला भाई एक विचारू का तुला हा इच्छा विचारू अरे इच्छा इच्छा विचारू का माझी लग्न किती काय दिसत नाही की तुला नाही विचारलं तिला विचारला मला विचारू पण नको मला हाय म्हणून नाही विचारला तुझा पण हाय असा तेल नाही येत मला सांगा रे इकडे तुम्ही वाट चुकलं बा की झोटिंगनी फिरवला नाही अरे सुद्या एवढ्या लवकर निष्ठा सोडलीस नाही ग मावशी मागच्या वेळेस राधेच्या बाजूला होतास आता कृष्णाच्या नाही ग मावशी हं? कानाने आम्हाला आदेश दिलाय काय? तुम्ही मथुरेचा बाजार करायचा नाही पूर्ण त्यांचं काय ऐकू नका तुम्ही चला अगं मावशी इकडे बघ काम करा ह्या लोकांना घ्या आणि तिकडे तू पण ये आणि ह्यांना सुधामा सुधामा अरे 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 या भूमिकांनी चांगला झोप दिलाय हो तर दिसतेच ते काना बरं झाला तू आलास तर तूच घे गवळींचा समाचार ठीक आहे सुदामा तू ये मग सयानो अजून आपण इथेच हो इथं जाऊ हो ना कानाची मंजूर बासरी कानावर आली की वेळच थांबते तू पुन्हा आलास माठ चोरायला दही दूध पळवायला ग मावशी तुम्हाला विचारणार नाहीस मी का आलो ते हो काना तुला सांगावंच लागेल तुझे ठरवलं आहेस त्या ज्या भोल्या बाबड्या गोपिकांना सांगूनच टाक आला आला माझ्या बुंदीचा लाडू आला काय रे बाबा काय सांगणार आहेस मला अगं मावशी हे दही दूध या गोकुलातून त्या अत्याचारी कंसाच्या मथुरेला जाणार नाही तुम्ही गोपिका त्या मथुरेला जाऊ नका त्या कंसाने तिकडे छळ कपाट करून महाराज उग्रसेन यांना बंदी बनवलं आहे तिथला राहत हा नैतीला त्रास देतोय आणि हे सर्व काही आपण थांबवलंच पाहिजे यासाठीच सर्व पूर्ण ऐकलत ना आजपासून बाजार बंद त्या कंसाला चांगली सत्तर घडवूया हो मावशी
तू बोलतेस तसंच करू. कान्हा, तुझ्या बासुरीचे सूर जसे गोड तसे तुझे शब्द पण गोड. नक्की सांग कान्हा, कोण आहेस तू? चंद्रिके, अगं ह्याच्या या बाललीला ह्या अखंड गोकुळाने पाहिल्या. या यमुनेच्या डोहातील काल्याच्या फणावर केलेले ते नृत्य तू तू विसरलीस? अगं कंसाचा पाठवलेला हा प्रत्येक राक्षस हा जन्मातून मुक्त केला. तो हा काना, हा पर्वत, हा गोवर्धन पर्वत फक्त तरंगलीवर उचलून साऱ्या गोकुळवासींचा संरक्षण केलं. तो हा काना. तू ह्या कानाला तू समजली नाहीस कोण आहे? कान्हा, माझ्यासारख्या या भोळ्या भाबड्या गोपिकांना नेहमीच प्रश्न पडतात, पण या मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आतापर्यंत कधीच सापडली नाहीत. हा ना, तुला सांगावंच लागेल. तुझा अवतार कार्य काय हे तुला सांगावंच लागेल. तू सांग, मी आपल्या सवंगड्यांसोबत तुझी वाट पाहतो. ठीक आहे, चालेल, ये दादा. गवलनींनो, तुम्हाला ऐकायचं मी कोण आहे? मग ऐका तर. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. ही पृथ्वी उद्धरिली कैक दैत्य सहारिली. ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला. ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. ही पृथ्वी उद्धरिली कैक दैत्य सहारिली. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. ही पृथ्वी उद्धरिली कैक दैत्य सहारिली. मत्स्य अवतार पहिला शंका सुराला मारिला दुसरा कुर्म तो धरिला मेरू शिरी सावरीला. मत्स्य अवतार पहिला शंका सुराला मारिला दुसरा कुर्म तो धरिला मेरू शिरी सावरीला. तिसऱ्या अवतारी ग राधे वराह रूपी पृथ्वी तारी. चौथा नरसिंह राधे हिरण्यकश फुला मारी. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. बटू वामन बसवा बळी राजाला वरीला परशु राम तो सहावा कोक नाला उदरीला. बटू वामन बसवा बळी राजाला वरीला परशु राम तो सहावा कोक नाला उदरीला. सातव्या अवतारी ग राधे प्रभु राम रावण हरी. आठव्या अवतारी ग राधे कंसवादी तुझा श्रीहरी. युगे युगे मागे सरली
भक्तिरूपे माझी उरली ती पृथ्वी उधळली कैक दैत्याच हारिली ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला युगे युगे मागे सरली भक्तिरूपे माझी उरली ती पृथ्वी उधळली कैक दैत्याच्या हारिली युगे युगे मागे सरली भक्तिरूपे माझी उरली. सृष्टीचा उद्धार करायला भगवान नारायण अवतरले. खरंच जीवन सार्थकी लागलं. पोरीनो, आता बाजाराला नाही, आता आपल्या घरी चला आपण. तू कुठे चाललीस रात? कान्हा, मला माफ कर. मी तुला प्रेमाच्या बंधनात अडकवून पाहत होते. राधे, अगं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी नाते असे असावे जे केवळ नातं नसावं, ते नात्या पलीकडे असावं. समाजाने किंवा लोकांनी त्याला कितीही नावं ठेवली तरी प्रत्यक्षात ते निनावे असावं. तरी स्पष्ट व्याख्या नसावी, कुठलेही नियम नसावेत, कुठलेही बंधन नसावेत. जबाबदारी असावं पण कुठलेही ओझं नसावं. राधे, मीपणा आणि स्वार्थ नसावा. इच्छा, आशा, अपेक्षा यांचं कुठेही ओझं नसावं. स्वातंत्र्य असावा. राग, रुसवा, आनंद, दुःख, समाधान यासारख्या भावनांचा नितांत आदर असावा. कुठेही स्वार्थ नसावा. राधे, कान्हा, तुझी ही शिकवण मी माझ्या मनाच्या शिदोरीत कायम ठेवेन. तुझं अवतार कार्य पार पाडत असताना आता मी कुठेच नसेल. तू आता गोकुळ सोडून मथुरेत जाशील आणि त्यानंतर तुझी द्वारका वसवशील. आणि नंतर गीता आहेच सृष्टीचा उद्धार करायला. पण कान्हा, या सगळ्यात मी कुठेच नसेल म्हणून रडू येतंय रे. नाही राधे, नाही. अगं तुझ्याशिवाय हा काना अपूर्ण आहे. तू आजही आहेस आणि उद्याही असशील कायम माझ्यासोबत. प्रेमाचं प्रतीक म्हणून प्रत्येक जण प्रत्येक वेळी तुझंच नाव म्हणजे राधे राधे म्हणत तुला आणि मला बसताना दिसतील. माझ्या नावाआधी सदैव तुझंच नाव राधे, आणि सदैव राधेचा कृष्ण म्हणून राधाकृष्ण असं उठी राहील. सदैव राधेचा कृष्ण म्हणून राधाकृष्ण असेच उठी राहील. कान्हा, धन्य झाले मी. फुलले तुला रे मोहना प्रेम रंगी रंगली वेडावती मंगला मोहना फुलवी तुझी वासरी बेदुत होते मी कान्हा प्रीत फुली रे खरी प्रेम रंगी रंगली प्रेम रंगी रंगली. धन्यवाद रसिक भाऊ.